जेजूर नगरपालिकेचा एक्झिट पोल, कोणाच्या हाती सत्तेची चावी। म्हणजे जेजूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे निकालाकडे। मतदान पार पडलं आहे आणि मतदारांनी आपला कौलही दिला आहे, पण प्रत्यक्ष निकाल येण्याआधीच जनतेचा मूड काय आहे, कोणत्या पक्षाला आघाडी मिळते, सत्तांतर होणार की सत्ताधाऱ्यांनाच पुन्हा एकदा संधी मिळणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आम्ही घेतला आहे जेजूर नगरपालिकेचा एक्झिट पोल। मतदारांनंतर थेट मतदारांचे संवाद साधून मिळालेल्या माहितीनुसार हा अंदाज मांडत आहोत। हा एक्झिट पोल म्हणजे अंतिम निकाल नाही, पण तो जनतेचा कल नक्कीच दाखवत आहे। तर पाहूयात जेजूर नगरपालिकेचा कोण मारणार बाजी, कोणाचा खेळ बिघडतोय आणि सत्तेची चावी कोणाच्या हातात जाण्याची शक्यता आहे। म्हणजे सुरुवातीला पाहूयात प्रभाग 1 मधून चौंडकर सोनाली भाजपकडून तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोरपड भक्ती, या दोन्हींच्या चुरशीमध्ये कोरपड भक्ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिंकण्याची शक्यता ही जास्त वाटत आहे। प्रभाग क्रमांक 1 ब मधून भाजपकडून नरेंद्र पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून योगेश जगताप हे दोन्ही रिंगणात होते। त्यामध्ये योगेश जगताप यांचा हा बालेकिल्ला असल्यामुळे तिथे योगेश जगताप यांची जिंकण्याची शक्यता ही जास्त आहे। जाऊयात प्रभाग क्रमांक 2 अ मधून दीप्ती जोशी हे भाजपचे उमेदवार तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रज्ञा राऊत हे दोन्ही उमेदवार होते। त्यामध्ये दीप्ती जोशी या जिंकण्याची शक्यता ही जास्त वाटत आहे। पुढील प्रभाग क्रमांक 2 ब मधील इथे तगडे उमेदवार त्यासोबतच चुरशीची लढत ही पाहायला मिळाली। भाजपकडून ईश्वर दरेकर तर शिंदे गटाकडून म्हणजे शिवसेनेकडून दिनेश सोनवणे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वप्नील हरपळे हे तिन्ही रिंगणात होते। यांच्या चुरशीच्या लढतीत सध्या दिनेश सोनवणे हे जिंकण्याच्या शर्यतीत जास्त वाटत आहेत। पुढील प्रभागात जाऊया। प्रभाग क्रमांक 3 अ मध्ये भाजपकडून वीणा सोनवणे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अमिना पानसरे हे दोन रिंगणात होते। त्यामधील अमिना पानसरे या प्रभागात प्रबळ दावेदार म्हणून ओळखले गेले, त्यामुळे यांचा प्रभाव तिथे जास्त होता। त्यासोबतच त्यांचे जिंकण्याची शक्यताही इथे जास्त आहे। पुढे जाऊया प्रभाग क्रमांक 3 ब मध्ये सागर हरपळे हे भाजपचे उमेदवार तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाळासाहेब दरेकर हे दोन उमेदवार इथे होते। त्यामध्ये बाळासाहेब दरेकर यांची जिंकण्याची शक्यता इथे जास्त वर्तवलेली जात आहे। प्रभाग क्रमांक 4 अ अनिकेत भालेराव हे भाजपचे उमेदवार तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्नेहल भालेराव हे उमेदवार होते। यामध्ये स्नेहल भालेराव यांचा प्रभाव एक्झिट पोल नुसार जास्त दिसत आहे, त्यामुळे त्यांची जिंकण्याची शक्यता ही जास्त वर्तवली जात आहे। त्यासोबतच प्रभाग 4 मध्ये ब येथे भाजपकडून रोहिणी बारसोडे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मेघा उबाळे या दोन रिंगणात होते। यामध्ये मेघा उबाळे यांची जिंकण्याची शक्यता एक्झिट पोल नुसार जास्त दिसत आहे। पुढील प्रभाग क्रमांक 5 अ मध्ये भाजपकडून वर्षा कोशे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वरूप खुमने हे दोन तगडे उमेदवार रिंगणात होते। चेहरा नवीन होता, त्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी ही जास्त मिळणार का या प्रभागातून पाहायला मिळणार होतं। सध्या एक्झिट पोलनुसार स्वरूप खुमने यांचा प्रभाव इथे जास्त दिसत आहे, त्यामुळे यांची जिंकण्याची शक्यता ही जास्त दिसत आहे। प्रभाग क्रमांक 5 ब मध्ये भाजपकडून सदानंद बारभाई तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कृष्णा कुदळे हे दोन उमेदवार रिंगणात होते। यामध्ये कृष्णा कुदळे यांचा प्रभाव या प्रभागात जास्त दिसल्यामुळे इथे त्यांची जिंकण्याची शक्यता ही जास्त वाटत आहे। प्रभाग क्रमांक 6 अ मधून पाहूयात। भाजपकडून वीणा सोनवणे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नीलम सातबाई हे दोन रिंगणात होते। यामध्ये वीणा सोनवणे हे जास्त प्रबळ असल्याचे एक्झिट पोलनुसार दिसत आहे, त्यामुळे त्यांचे जिंकण्याची शक्यता इथे जास्त वर्तवली जात आहे। प्रभाग क्रमांक 6 ब मधून जयदीप बारभाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गणेश निकुडे यांचा इथे प्रभाव जास्त दिसल्यामुळे
एक्झिट पोलनुसार गणेश निकुडे इथे विजयी होऊ शकतात. क्रमांक 7 मधून भाजपकडून प्रज्ञा कांबळे तर राष्ट्रवादीकडून मोनिका गाडगे. या प्रभागात मोनिका गाडगे सध्या विजयी होण्याची शक्यता जास्त दिसत आहे. प्रभाग क्रमांक 7 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून असलम पानसरे तर भाजपकडून कुमार गावडे हे 2 रिंगणात होते. या प्रभागात असलम पानसरे म्हणजे राष्ट्रवादी जिंकण्याची शक्यता ही जास्त आहे. प्रभाग क्रमांक 8 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रोहिदास कुंभार तर भाजपकडून गणेश डोंबे हे 2 प्रबळ दावेदार रिंगणात होते. यासोबतच या एक्झिट पोलनुसार रोहिदास कुंभार इथे जिंकण्याची शक्यता जास्त आहे. पुढचा प्रभाग पाहूया. प्रभाग क्रमांक 8 मधून प्रियंका देशमुख तर वनिता बयास हे 2 प्रबळ दावेदार रिंगणात होते. यामधील प्रियंका देशमुख भाजपकडून जिंकण्याची शक्यता ही जास्त आहे. प्रभाग क्रमांक 9 मधून धनंजय गोडसे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रोहित खोमने हे 2 उमेदवार रिंगणात होते. त्यामधील भाजपचे धनंजय गोडसे या प्रभागामध्ये यांची विजयाची शक्यता जास्त दिसत आहे. तर पाहूया प्रभाग 9 मधून अलकाश शिंदे भाजपचे उमेदवार तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंदा बयास या दोघांमध्ये मंदा बयास यांची जिंकण्याची शक्यता जास्त दिसत आहे. प्रभाग क्रमांक 10 काजल दोडके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून योगिता दोडके या 2 उमेदवारांमध्ये एक्झिट पोलनुसार सध्या योगिता दोडके यांची जिंकण्याची शक्यता जास्त आहे. 10 मधील गणेश शिंदे भाजपचे उमेदवार आणि शिवाजी जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार. या चुरशीच्या लढतीत शिवाजी जगताप बाजी मारताना दिसतील आणि त्यांची विजयाची शक्यता एक्झिट पोलनुसार जास्त आहे. पाहुयात नगराध्यक्ष पदासाठी सचिन सोनवणे तर जयदीप बारभाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे 2 तगडे उमेदवार सध्या होते. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी जयदीप बारभाई यांना एक्झिट पोलनुसार जास्त जिंकण्याची शक्यता ही वर्तवली गेली आहे. तर मंडळी, असा आहे जेजूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा एक्झिट पोलचा अंदाज. मतदारानंतर मतदारांशी झालेल्या संवादातून समोर आलेला हा जनतेचा कौल आहे. मात्र हा फक्त एक्झिट पोल आहे. अंतिम निर्णय उद्या मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते उद्या होणाऱ्या निकालाकडे. मात्र हा अंदाज किती ठरतो, कोणाची रणनीती यशस्वी ठरते आणि जेजूर नगरपालिकेची सत्ता कोणाच्या हाती जाते हे लवकरच समोर येणार आहे. तोपर्यंत आमच्या सोबत जुळलेले रहा. जेजुरी राजकारणातील प्रत्येक अपडेट, विश्लेषण आणि निकालाची थेट माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.